हॅलो स्टुडंट्स, लास्ट पार्टमध्ये आपण MCA एंट्रन्स CETचा फॉर्म का फिल करायचं हे बघितलं. आता आपला जो नेक्स्ट पार्ट आहे की जे आता रेडी आहेत MCA एंट्रन्स, त्यांना आता फॉर्म फिल करायचे आहे, त्यांच्यासाठी MCA एंट्रन्सचा सिलेबस काय असणार आहे हे बघणार आहोत. ज्यांचं आता ठरलं आहे की MCA एंट्रन्सचा फॉर्म भरायला काही हरकत नाही, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायला काही हरकत नाही. चला तर मग स्टार्ट करूयात. MCA एंट्रन्समध्ये टोटल 4 सेक्शन्स आहेत. फर्स्ट सेक्शन मैथमेटिक्स एंड स्टैटिस्टिक्स है. सेकंड लॉजिकल और एब्स्ट्रैक्ट रीजनिंग. थर्ड इंग्लिश कॉम्प्रिहेंशन एंड वर्बल एबिलिटी. आणि फोर्थ आहे कंप्यूटर फंडामेंटल्स. 4 सेक्शन मध्ये आपला पेपर असणार आहे. फर्स्ट मैथमेटिक्स एंड स्टॅटिस्टिक्स, सेकंड लॉजिकल आणि एब्स्ट्रैक्ट रीजनिंग, थर्ड कंप्यूटर फंडामेंटल्स आणि इंग्लिश कॉम्प्रिहेंशन हा फोर्थ. ठीक आहे. तर हे 4 सेक्शनमध्ये डिवाइड. आता मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये कोणते टॉपिक्स असणार आहेत तर ते टॉपिक्स इन डिटेल इथे तुमच्यासाठी लिस्ट केली आहे. ती नंतर मी तुम्हाला PPT इथेच खाली लिंक देईन व्हिडिओच्या खाली, तिथे जाऊन तुम्ही ती PPT पण डाउनलोड करू शकता किंवा mahaCET.org वेबसाईटवरती पण हा सगळा सिलेबस दिलेला आहे. मी काही वेगळा काढलेला नाही आहे, तिथनंच जस्ट कॉपी पेस्ट केलेला आहे. तुम्ही पण तिथं बघू शकता. मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये अल्जेब्रा आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे. आता अल्जेब्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक्सपान्शन आहे, फॅक्टरायझेशन आहे, लॉगॅरिथम्स आहे, जिओमेट्री, हार्मोनिक मीन आहे, बरोबर. खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आहे, ट्रिग्नोमेट्री आहे. आता हे बरेचसे टॉपिक असे आहेत जे काही मुलांना, आता जे BComची मुलं आहेत त्यांना जर 11वी-12वी मध्ये फक्त मॅथ्स होतं, बरोबर आहे, त्याच्यानंतर त्यांना टचच नाही आहे मॅथ्सचा. तर अशा मुलांसाठी हे थोडासा टफ जाईल, त्यांना अभ्यास चांगलाच करायला लागणार आहे. BCSची मुलं जे असतील त्यांना थोडंसं फर्स्ट इयरमध्ये आतापर्यंत मॅथमॅटिक्स झालेलं आहे. BCAच्या मुलांसाठी पण थोडंसं हे टफ असणार आहे, त्यांना पण BCAमध्ये असं खूप सारं मॅथमॅटिक्स झालं नाही. त्यानंतर स्टॅटिस्टिक्समध्ये प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स हा टॉपिक आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्समध्ये मेजर्स ऑफ डिस्पर्शन, स्क्यूनेस, मीन, मोड, मेडियन या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर अरिथमेटिक आणि रेशो प्रोपोर्शन्स हा पण पॉईंट आहे. त्यानंतर बेसिक सेट थिअरी, फंक्शन्स, रिलेशन, मॅपिंग्स, हे स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट पण तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये आहेत. मॅथ्सचा थोडासा सिलेबस जास्त आहे, म्हणजे आता जर बघितलं मार्चमध्ये जर एक्झाम आली तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. किमान 2 तरी टॉपिक तुमचे रोज झाले तरी हा सिलेबस आत्ता पण कव्हर होण्यासारखा आहे. पण MCQची प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगलं असणार आहे. आधी बेसिक कन्सेप्ट समजून घेऊन मग त्याच्यावरती MCQ सॉल्व्ह करायला थोडासा वेळ जाईल, पण अशक्य नाही, तुम्ही करू शकता. हा होता मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा सिलेबस. आता आपण लॉजिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग याचा सिलेबसमध्ये काय. आता लॉजिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हटल्यानंतर असं स्पेसिफिक असं काही सिलेबस नसतो. तुमचं लॉजिकल स्किल इथे फक्त चेक होतं. तुम्हाला वेगळा असं याच्यासाठी खूप काही अभ्यास करायला पाहिजे असं नाही. तुम्ही बेसिक बुक्स बघितले, त्याच्या खाली मी रिसोर्सेस देईन, काही बुक्सचे लिंक्स पण देईन, ते पण तुम्ही बघू शकता. हे सेक्शन कसं असतं, कशासाठी असतं की तुम्ही किती क्विकली आणि लॉजिकली विचार करता याचं टेस्टिंग होतं. थोडंसं लॉजिकल आणि कॉमन सेन्स असेल तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे असतात, किंवा ऑप्शन इलिमिनेशनची टेक्निक यूज करून पण तुम्ही हे लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण अभ्यास करणं नेसेसरी आहेच. ठीक आहे. This test shall check the problem solving capability of candidate areas of simple solid such as cube, sphere, cylinder, cones. यावरती पण तुम्हाला लॉजिकल रिझनिंग मध्ये, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये क्वेश्चन्स असू शकतात. नेक्स्ट इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि वर्बल ॲबिलिटी. इंग्लिशवरती क्वेश्चन्स असतील तुम्हाला. सिनॉनिम्स किंवा पॅरेग्राफ दिलेला असेल, पॅरेग्राफचा सिक्वेन्स तुम्हाला हे करायचं आहे, किंवा पॅरेग्राफ दिलेला असेल त्याच्या खाली तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती आन्सर्स लिहायचे. या पद्धतीचे इंग्लिशवरती तुम्हाला क्वेश्चन्स असतील. इंग्लिश नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो आहे कम्प्युटर कन्सेप्ट्स. आता कम्प्युटर कन्सेप्ट जे आहे त्या कम्प्युटर कन्सेप्टचे जे सेक्शन आहे हा BCA आणि BCSच्या मुलांना थोडासा इझी जाईल, पण BComच्या मुलांना थोडासा हा सेक्शन हार्ड जाऊ शकतो. थोडासा त्यांना टच नसल्यामुळे, किंवा बेसिक कम्प्युटर आर्किटेक्चर काय असतं, किंवा बेसिक प्रोग्रामिंग, C प्रोग्रामिंग कसं, सिंटॅक्स वगैरे काय, त्याचं लॉजिकल स्किल्स, लॉजिक काय आहे हे थोडंसं त्यांना माहिती नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण BCAच्या मुलांना ज्यांना लूप्स कसे वर्क करतात,
एंट्री कंट्रोल लूप काय आहे, स्विच स्टेटमेंट काय आहे, ट्रेसिंग माहिती आहे, प्रोग्रामचं कसं करायचं, कम्प्युटर आर्किटेक्चर माहिती आहे, रॅम माहिती आहे, ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल इन्फॉर्मेशन माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कम्प्युटर कन्सेप्टमध्ये असणार आहेत. कम्प्युटर बेसिक, त्यानंतर डेटा रिप्रेझेंटेशन, बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल, हे नंबर सिस्टीम, ग्रे कोड सिस्टीम, हे सगळं तुम्हाला या डेटा रिप्रेझेंटेशनमध्ये असणार आहे. त्यानंतर कम्प्युटर आर्किटेक्चरवरती क्वेश्चन्स असतील. कम्प्युटरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, रॅम असते, रॉम असते, है ना, मदरबोर्ड असतो, ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या सगळ्या या कम्प्युटर आर्किटेक्चरमध्ये येतील. आणि त्यानंतर कम्प्युटर लँग्वेजेसमध्ये असेंब्ली लँग्वेज किंवा हाय लेवल लँग्वेज किंवा सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, मिडल लेवल लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. प्लस तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमवरती पण क्वेश्चन्स असतील. तर या सगळ्या गोष्टी आहेत. टोटल 4 टॉपिक्स, 4 सेक्शन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर लॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर कम्प्युटर कन्सेप्ट्स, या 4 पार्टमध्ये तुमचा सिलेबस डिवाइड झालेला आहे. आता याची मार्किंग स्कीम कशी असते ती बघूयात आपण. मार्किंग स्कीममध्ये टोटल ही 200 मार्कांची तुमची टेस्ट असणार आहे. 200 मार्क्ससाठी 100 क्वेश्चन्स असतील. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. तुम्ही करेक्ट आन्सर दिल्यानंतर +2 मार्क्स होतील आणि चुकीचं आन्सर दिलं तर तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. असं पण नाही की सगळे आपल्याला तुक्केच मारून यायचे. अभ्यास असेल तर चांगले मार्क्स मिळतील. त्यानंतर ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. MCQs, ऑब्जेक्टिव्ह ही तुमची क्वेश्चन पेपर असेल. इंग्लिशमध्ये असणार आहे. 90 मिनिट्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. 90 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला खूप कमी टाईम इथे मिळणार आहे. आणि ही एक्झाम ऑनलाईन एक्झाम असणार. आता ऑनलाईन म्हणजे खुश व्हायचं कारण नाही. ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT, पण ती सेंटरला जाऊन असते, घरी बसून नाही. तुम्हाला सेंटरला जायचं आहे आणि तिथं काहीही अलाउड नसतं. म्हणजे इव्हन तुमचा पेन पण तिथं अलाउड नसतो. बरोबर आहे. तिथं सगळं तुम्हाला पेन पेपर सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तिथं तुम्हाला फक्त जाऊन कम्प्युटरच्या समोर बसायचं आहे. टेस्ट चालू होईल तेव्हा आन्सर्स मार्क करायला सुरुवात करायची आहे. त्यामुळं ऑनलाईन एक्झाम जरी असली तरी ती स्ट्रिक्ट होणार आहे. JEE सारखीच एक्झाम असते. त्यामुळे हे मार्किंग स्कीम आहे. लक्षात ठेवा. एक ॲडव्हान्टेज तुमच्यासाठी हे आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नेक्स्ट, ह्याचं सेपरेशन कसं आहे, मार्क्स डिवाइड कसे झालेले आहेत. आता या मार्क्समध्ये मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सला 30 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. म्हणजे टोटल 60 मार्क्स मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्ससाठी. त्यानंतर लॉजिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगसाठी 30 क्वेश्चन्स असतील, त्याचे 60 मार्क्स. त्यानंतर इंग्लिशसाठी 20 क्वेश्चन्स आहेत आणि 2 मार्काचे एक क्वेश्चन म्हणजे 40 मार्क्स त्याचे. आणि कम्प्युटर फंडामेंटलसाठी 40 मार्क्स. ठीक आहे. असे तुमचे टोटल 200 मार्क्सचा हा तुमचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटेज किंवा चांगले पर्सेंटाईल स्कोअर कव्हर करायचं आहे. तर हा कंप्लीट होता सिलेबस आणि त्याचं डिवायडेशन. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत कॉलेजेस कोणते कोणते आहेत, कॉलेजेसची लिस्ट बघणार आहोत आणि त्या कॉलेजेसचे कट ऑफ्स बघणार आहोत. लास्ट इयरचे जे कट ऑफ आहेत ते, आणि अभ्यास करणं का गरजेचं आहे ते कट ऑफ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. चला तर मग भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.